हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग। काल मला व्लॉग करायला जमलं नाही, तसं एक जरासं केलं मी तुमच्यासाठी। कुब्यांचं दाखवायचं होतं, तेवढं मी शूट केलं आणि नंतर मी काय पुढे व्लॉग कंटिन्यू केला नाही। आज तिसरा दिवस आहे तसा बघायला गेलो तर आज आपण व्लॉग करतोय परत। तर माझ्या पाठी बघू शकता जरासं तळ भरलंय। काल खूप पाऊस पडत होता, रात्रभर लाईट गेली, अजून लाईट गेली आहे। आणि आजचा दिवस तुम्हाला दाखवायचा आहे। मगाशीच उठलो, चहा बी सगळं झालं, नाश्ता, आणि आता बोललो की आपण ब्लॉग शूट करू, आपल्या मित्रांना दाखवू। तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला पुढचा ब्लॉग तर येतच राहतील। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, बघा तळ, पाणी जरा ह्या बाजूला होतं, तिथपर्यंत पोचलंय। तसा हा भरलेलाच आहे तळा, फक्त तिथे पॅच मारायला लागेल तर तो पूर्ण एकदम भरेल नीट। आज आपण जरा पुढे जाऊन दाखवू, जरा आपण भटकून येऊ जरासं। तर चला फ्रेंड, माझ्याबरोबर भटकायला। तर आज आपण हा फणस काढू, जरा फिरून येऊ, त्यानंतर हा फणस काढू। का आत्ताच काढायचा? आत्ताच काढायचा फणस? थांबा, मम्मी मम्मी चाकू दे ना। काढू ना फणस? तो झाला असेल, कधीच हे झालाय तो। फणस काढू आता। तर आपण फणस काढू, सुरीला खूपच धार आहे, त्याला काढायलाच लागेल आता। आपला फणस बघू शकता, असं वरून झाल्यासारखा दिसतोय तो। आणि आपण असंच जाऊ आत, बघू शकता फणस काढलाय मी। फणस लहान आहे, त्यापेक्षा मोठे होतात, पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक ठेवलेला होता। आतल्या साईडला होता म्हणून राहिला, पिकलाय तो साईडला एक होता, वरून वरून हे झालाय तो। काय लागेल तो अजून जरासा, 2 दिवस लागतील। हा, काय बनवतेस? जेवण बनवते, भात आणि कर्दी सुकटची चटणी आणि भात। आळूची भाजी बनते। हे काय होतं याचं? आळूचं खतखत। आणि इकडे या भाजीला गरगट म्हणतात, अजून आपण आळूची भाजी म्हणतो, काही लोक तेरी म्हणतात, असे वेगवेगळे नाव आहेत याला। हे बेट आहेत, याचे ह्या पूर्ण असे सोलून घ्यायचे आणि असे काढून घ्यायचे, नाहीतर मग नाही काढले तर खाज येते। आणि पानं ही अशी बारीक चिरून घ्यायची। आळूची भाजी म्हणजे आपण जे आळू वडे खातो त्याची जी पानं असतात त्याची ही भाजी बनते। आता हे काय करणार? धुणार हे बेट आणि ही पानं अशी बारीक करून घ्यायची। हा, धुवून घेणार आणि शिजायला लावणार। एक उकळी आली की ते पाणी काढून टाकायचं, पुन्हा दुसरं पाणी ठेवायचं आणि मग थोडस मीठ टाकायचं आणि शिजायला ठेवायचे। शिजली 2-3 उकळ्या आल्या, 5-1 मिनिटं, ती पूर्ण मॅश करून घ्यायची। मॅश झाली की मग लसूण आणि जिरं टाकायचं आणि त्याच्यावर ही
मॅश केलेली भाजी टाकायची, वरून तिखट टाकायचं किंवा हिरवी मिरची टाकायची बस, आणि थोडीशी हळद टाकायची, हलवून घ्यायची. आणि त्यामध्ये आपल्याला हवं असेल तर शेंगदाणे किंवा मग वालाची डाळ किंवा चण्याची डाळ किंवा वाल भिजवलेले असं टाकू शकतो, किंवा नॉनव्हेज मध्ये सुका जवळा किंवा खुबे वगैरे असं टाकू शकतो. तर ही आहे आळूची भाजी. त्यात पण खुबे टाकलेत बघू शकता. आणि ही आपली ती करती सुकट. तर आपण पहिला आळूची भाजी खाऊ. तर आपण भटकायला जातोय जंगलात. बघू शकता किती गवत आहे, किती पाला आहे. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतो मित्रांनो. सबस्क्राईब करा. मला एक स्पॉट माहिती आहे, असं डोंगरातून पाणी जमा होतं. पहिला तिथे जायचो, मासे पकडायचो, खुबे पकडायचो. कधी कधी तिथे मी नेट घेतलेली होती, त्या नेट लावलेली होती. त्या नेटमध्ये मी चिंबोऱ्या धरलेल्या होत्या. आणि आता परत एकदा आपण जाऊ. तर हा समोर जो रस्ता दिसतोय एकदम असा सोमसाम रस्ता आहे, आणि त्यातून आपल्याला जायचं आहे पुढे. हवा सुटली एकदम, बघू शकता इथे. पेरणी केल्यामुळे बघा हा भात आलाय. तर हाच भात जेव्हा वाढेल तेव्हा हे आजूबाजूला जे नांगरणी केली तिथे ते लावतील. आणि हे जे लावलंय हे कुंपण आहे. तुम्हाला दाखवू, सुमसाम रस्ता. बरेच वर्षानंतर मी आलो इथे. आणि बघा तुम्हाला दाखवू शकते, बघा नांगा, खेकड्याचा नांगा आहे हा. कालचाच असेल. इथे खेकडे चिंबोऱ्या भरपूर येतात. तर ह्या बाजूला कोणी तसं जात आहे बघा. हे बघा मेलेले चिंबोरी, त्याच्यावर मुंग्या बघा केवढ्या आल्यात. कोणीतरी त्याच्यावर पाय बी दिला असणार आणि तो मेला. आता पुढे रस्ता अजून सुमसान होणार आहे, तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, कधीच असं एकटं जाऊ नका, बरोबर कोणाला तरी घेऊन जात जा. बघा हे सगळं शेत आहे त्या बाजूला पण.
नदी भरली आहे, त्याचा आवाज येतोय. वरती जे दिसतंय ही, ते जे दिसतंय वरती, ती आपली शेड आहे. ती बकऱ्यांची वरची शेड आहे, जी वरती येते ते आपलंच आहे वरचं. तर आपण पुढे जाऊ. रस्ता एकदम खतरनाक आहे, पण आपण जाऊ पुढे. जे होल दिसतात या बिळांमध्ये आपले मुठे लपलेले असतात. बिळांमध्ये अशा मुठ्या असतात, तुम्ही हात घालायचा प्रयत्न करू नका ह्याच्यात, की काही असू शकतं ह्याच्यात. बघा जागा, एक चिंबोरी आहे बारीक, ती मला पुढे दिसली आहे, तुम्हाला दाखवतो. चिंबोरी आहे काय माहित नाही, ती लपली आतमध्ये. हे बघा खाली येते. कुठे गेली का माहित नाही, पण चिंबोरी होती. ही मोठा होता माहित नाही, तो गेला. आपण पुढे जाऊ. असा प्रयत्न तुम्ही करू नका जसं मी करतोय, रिस्की असतं. काही बसलेलं असू शकतं, पण हात घालताना विचार करून हात घाला. आणि जे मी करतोय तसं प्रयत्न पण करू नका. पण हे जे मी आता तुम्हाला दाखवत होतो, हा काठी घेतल्याने लगेच दगड हे बाजूला केलं, काही बसलेलं असू शकतं, काही होऊ शकतं. म्हणून मी आधीच सांगतोय, हे असा प्रयत्न करू नका. आणि अशा ठिकाणी जेव्हा जाल, अशा ह्या रस्त्यात, ह्याच्यात सुमसाम ह्याच्यात, तर कोणाला तरी घेऊनच जात जा. जागे जागे जे होल दिसतात, इथे भरपूर असे मोठे निघतात बाहेर रात्रीच. मोठे असू द्या, ते फक्त रात्री जास्त निघतात. पुढे रस्ता चिखल सारखाच आहे. मागे एकदा आलेलो इथे भरपूर, मी ह्या रस्त्याने येत होतो, बरंच वर्ष झाले आपलं येणं जाणं बंद झालं या रस्त्यावरचं. बघा चिखल बघा. रस्ता बघा. आपण बाहेर निघलोय इथून. झाले 4 दिवस. सुनेता कुठे? हो का? हा भेटले तर सांगा द्यायला. मोठे द्यायला सांगितलेत. आणि आपण आता पुढे जाऊ. बघा कातळे, पुढे रस्ता. आपण त्या काकींना सांगितलंय मोठे भेटले तर, तसे ते बोलत होते की 3 भेटलेत.
काल गेलेले तर ते लोक, तर आज भेटले तर ते देतील आपल्याला उद्या. आणि समजा असं झालं मी गेलो तर तुम्हाला ते दाखविलच. मोठे समजा पकडायला गेलो रात्री, दाखवेल. बघा कशी जागा आहे बघा. आता मी साधारणपणे अशा ठिकाणी भरपूर फिरायचो. तिथे कंपाऊंड टाकले कोणाचं तरी, जेव्हा नदीला भर येतो तेव्हा सगळे मासे शेतात येतात आणि मग शेतात लोक ते वल्गन मारतात. अजून वल्गन तशी झाली नाहीये, मध्ये पाऊस पडल्यामुळे ते जे भेटलं ते भेटलं. ती वल्गन तशी नव्हतीच, खरी वल्गन भरपूर पाऊस पडला त्यानंतर जेव्हा ते मच्छी उलट्या दिशेने उड्या मारतात तेव्हा ती खरी वल्गन असते. त्याला जे पकडतात त्याच्यात अंडी असतात, काही काही याच्यात नसतात. कारण की आता जसं पाऊस येतो तसं ते अंडी सोडतात आणि ते कुठल्या तरी कातळाला ह्याला त्याला ती जाऊन चिटकतात आणि मग तसे ते पिल्लं परत मच्छींचे तयार होतात. असं रिसायकल आहे पूर्ण. आणि अशा मागे जे बघितलंय असंच पाणी भरलेलं असतं आणि त्याच्यात ते तयार होत असतात, म्हणजे पिल्लं असतात त्याच्यात मच्छीचे, ह्याच्यात नाही आहेत. समजा पुढे मला दिसलं तर मी तुम्हाला दाखवेल. ते बघा, पहिल्या या ठिकाणी यायचो खोबे पकडायला. इथे खोबे असायचे, इथे हा एक खोबे दाखवतो मी तुम्हाला. अशा ठिकाणी मी यायचो खोबे पकडायला, मासे धरायला. हे बघा, हा खोबा आहे. इथे एक आहे, इथे पुढे एक आहे आणि अशा ठिकाणी हे खोबे असतात. बघा कसं चालतंय बघा. हे खोबे असतात. तर आपण काय आता ते पकडले नाही, कारण की ते एक दोन घेऊन काय होत नाही, त्याचं भरपूर लागतात. ते एक दोन घेऊन पण किती जेमतेम जरा जराशे निघणार आणि काय उपयोग नाही होणार. तर बघा बघा कसं आहे. ह्याच्यात मासे आहेत, बघू शकता तुम्ही. मासे आहेत, दिसणार तर नाही. ह्याच्यात मासे आहेत. तिथपर्यंत ते पाणी भरलंय. पहिला या रस्त्याने यायचो, असं जायचो इथून आणि त्या तिथे आम्ही जाळा लावायचो. ह्याचा आपलं तेल असतं ना, ऑइलचे डबे असतात प्लॅस्टिकचे, होल 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 मारायचो. त्यामध्ये मधल्या ह्याच्यात आपलं कोंबडीचे जे आतड्या पाय असतात ते लावायचो आणि झाकण लावून, झाकण नाही लावायचो त्याला, असंच आम्ही पाण्यामध्ये असं दाबून ठेवायचो, म्हणजे वरती दगड ठेवून. मग त्याच्या आतमध्ये चिंबोरी जायची आणि ती जेव्हा त्याला पकडायची खायला तर ती त्याच्या आतमध्येच अडकून बसायचे. आणि म्हणजे ते प्रकार वेगळा आहे. म्हणजे त्या झाकणाला आम्ही
बॉटल लावायचं, मोठी आपली जी 1 लिटरची जी मोठी भेटते ना बॉटल, 1-2 लिटरची पेप्सीची, त्याला आम्ही कट करायचो मधून, त्याला असं उलट त्या झाकणाच्या ह्याच्यात बसवायचं असं, की जेणेकरून ते चिंबोरी आतमध्ये तर जातील पण परत बाहेर नाही निघणार. आणि असे ते डबे लावतात इथे लोक. अजून तो सीझन जो डबे लावायचा आहे तो अजून चालू नाही झाला. गणपती येता येता हे लोक असे ते डबे बिबे लावतात आणि त्याच्यामध्ये चिंबोरी धरतात. आज आपण जरा पुढे आलोय दाखवण्यासाठी फक्त. जेमतेम लोक इथे शेतीच करतात, भात शेती. एक दिवस आपण मागच्या बाजूला जाऊ डोंगरावर, तिथे पण एक धबधबा आहे, म्हणून त्या धबधब्यावर जाऊ एक दिवस. जेवढं जमेल ना तेवढं सबस्क्राईब करा चॅनलला. अजून पुढे भरपूर गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आपल्या माणसांना तर सपोर्ट तर करायलाच पाहिजे. त्यात इथे पण डक्कासारखं केलंय त्यांनी पाणी जमायला. हे लोक पाणी अडवतात असे, म्हणजे जेव्हा शेताला पाणी लागेल तेव्हा ते बांध खोलून पाणी परत देते. बरं वाटतं ना असं हिरवगार बघायला एकदम. शहरामध्ये ही गोष्ट कमीच दिसते, पण अशा ठिकाणी एवढी दिसते की बघायला खूप मजा वाटते. आणि एक दिवस आड करून आपण असं फिरायला लागलो तर अजूनच मजा येते. असं नाही की एकच गोष्टींमध्ये मी जातो असं नाही, बऱ्याच गोष्टी बघतो. हे जे मी इथपर्यंत आलेलो, खूप आधी आलेलो, मला कधी वेळ भेटला नाही व्लॉग करून दाखवायचा, पण मी ही सुरुवात केली आहे व्लॉग करायची की लोकांना कळेल की काय असतं, कुठे आपण जाऊ शकतो, काय काय करू शकतो. ही गोष्ट काय काय पोरांना माहिती पण नाही आहे, लहान जे आहेत त्यांना माहिती पण नाही मोठे काय असतात, चिंबोऱ्या काय असतात, गावची मजा काय असते, वल्गन काय असते. तर जे गावचे जे कोकणातले आहेत तर त्यांनी वेळ काढून म्हणजे पावसात ह्याच्यात त्यात येत जा आपल्या कोकणमध्ये. आपलं कोकण आहे असं हिरवगार आहे, त्याला खराब तर करूच नका, म्हणजे वेस्ट करू नका, म्हणजे काय टाकून हे ते. तर तुम्ही येत जा, तुमच्या मुलांना दाखवा की बघा हे अशी चिंबोऱ्या होत्या, आम्ही पकडायचो. ही जी मजा आहे कोकणची फक्त इथेच दिसते. अशी मजा हे प्लेग्राऊंड मध्ये, असं मॉल मध्ये गेम खेळून हे करून त्या करून नाही भेटत. ही ओरिजिनल मजा आहे. बारके मासे त्याच्यात. मी पहिला लहान होतो तेव्हा भरपूर मासे पकडायचो असे. पहिला मी भरपूर मासे असे धरायचो, जाळी घेऊन यायचो. एक हाऊस होती लहान होतो तेव्हा मासे धरू. त्यांना मी खायचो नाही, बॉटलमध्ये ठेवायचो आणि त्यांना पाळायचो. पण ते जास्त दिवस जगायचे नाही, कारण की ह्या पाण्यामध्ये आणि आपल्या पाण्यामध्ये फरक पडतो. आपण असं पण पुढे जाऊ शकतो. इथे पुढे आपण गेलो तर नदी लागते, तर ते कधीतरी आपण मेन रोडनी जेव्हा जाऊ तेव्हा आपण दाखवू नदी. बघा ही पानं, ही फळसाची पानं बोलतात हिला. हे इकडे गावाला
ह्याचा उपयोग होतो. काय आपल्याला जेव्हा आपण कुठे बाहेर गेलो ना, तर चिकन तोडलं काय तोडलं तर ह्याच्यावर आपण ठेवू शकतो. असा वापर होतोच. कधी करवंद, कधी जांभळं ह्याच्यात बांधू शकतो. असे इथून हे फोल्ड मारतात आणि ह्याच्या आतमध्ये ते जमा होऊ शकतात. त्याला काठी बिटी लावतात. हवा सुटले मस्त आणि एवढं बरं वाटतं ना. हवा सुटली ना बरं वाटतं. घाम बिम निघत नाही. आपण तिथे जाणार होतो, तेवढं पाणी नाही आहे त्या बाजूला. आपण परत घरी जाऊ आता. सुनेदा, मोठे बिटे काय आहेत की नाही? हा, आज जाशील का बघ घेऊन ये मला. आणलेत का? दिलेत का इथे? चालेल बघ, असतील तर दे. गावसारख्या ठिकाणी तर खाली बघूनच चालवा माणसाने. काय असेल नसेल. हे आपलं याला ती एक भाजी आहे, रानातली भाजी आहे ही. आता ती खराब पण झाली आणि वाढली पण, मोठी पण झाली आहे. शेवला बोलतात. शेवल्याची भाजी करतात. फायनली आपण आता पोचलोय. खूप मेहनत घेते तुम्हाला दाखवायला. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा व्लॉग आता मी इथेच बंद करतोय. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.